हाय यूट्यूब फॅमिली। आज श्रावण संपला होता आणि आज सकाळपासूनच बरीच नॉनव्हेजच्या दुकानांमध्ये म्हणजे बाहेर मच्छीवाल्यांकडे बरीच गर्दी होती आणि मी पण त्याच्यामध्ये एक होते। मी पण आज मच्छीवरती म्हणजे मी आणून ठेवलेलं दुपारीच, मी सकाळीच ते आणलेलं जाऊन, नंतर मग संपतं, दुकानं बंद होतात, असं असतं आमच्याकडे, संपलं जातं लवकर। आणि मी आज चिकन पण आणलेलं आणि थोडीशी कोळंबी पण आणलेली, 2 आणलेले नॉनव्हेजचे आयटम। त्याच्यामध्ये बघा, मी हे सुकं चिकन बनवलं आहे, म्हणजे आजचाच दिवस हे खायचा दिवस आहे। मग सोमवार मंगळवार त्यानंतर तर गणपतीच येतात, हरतालिका ऋषीपंचमी वगैरे। मग 7-8 दिवस मी 5 दिवसाचे गणपती जाईपर्यंत मी खात नसते। माझ्या घरी गणपती नाही आहेत, पण आम्ही ते पाळतो आणि आम्ही नाही खात। हे बघा, मी हे सुकं चिकन बनवलं आहे, थोडंसं लपतपीतच केलं आहे, भाकरीबरोबर खाण्या इतपतच आहे हे बघा। आणि मी ही कोळंबी आणलेली, ही पण जास्त असं पाणी रस्सा वगैरे असं काही नाही, भाकरीबरोबर खाल्ली जाईल इतपतच मी बनवले। जास्त असं उरेल वगैरे असं फ्रीजमध्ये ठेवलं जाईल 5-6 दिवस ह्या बेतामध्ये काहीच केलं नाही, थोडंसंच केलं आणि जास्त आणलं पण नव्हतं, थोडंच आणलं होतं। त्याच्याबरोबर मी खायला भाकरी बनवली आहे, ज्वारीची भाकरी आहेत, ज्वारीची भाकरी आहे, भात आहे, सॅलड आहे। या जेवायला। माझे चॅनल आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा। माझे बरेच यूट्यूबवरती चटण्यांचे व्हिडिओ आहेत, अळशीची चटणी आहे, सुकं खोबरं आणि लसूणची जी चटणी आपल्याला बाहेर मिळते दुकानामध्ये ती पण आहे। परत इडलींचं वगैरे मी सांगितलं आहे, बरंच काय काय रेसिपीज आहेत, बघा, त्या सर्च करा आणि बघा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, थँक्यू आणि एन्जॉय करा।